तुम्ही भाजपचे समर्थक असाल काहीच हरकत नाही, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, प्रत्येक वेळी सरकार बरोबर असतं का? आज विद्यार्थी शिक्षणाच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरले आहेत. पेपर लीक, भरती प्रक्रिया, शिक्षण व्यवस्था या सगळ्या विषयांवरती हजारो तरुण आवाज उठवत आहेत. त्यांचा म्हणणं ऐकून घेण्याऐवजी जर पहिली प्रतिक्रिया सरकारची हे विरोधकांनी पाठवलंय, हे राजकारण आहे अशीच असेल, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? हो, राजकारण प्रत्येक पक्ष करतो. बीजेपी करत नाही का? बीजेपी देखील राजकारण करतो. ते कुठे कुठे केलंय हे मला सांगायची गरज नाही. कोणताही पक्ष काय त्याला अपवाद नसतो. पण म्हणून विद्यार्थ्यांचे प्रश्न खोटे ठरता का? नाही. लोकशाहीत आंदोलनाला उत्तर संवादाने द्यायचं असतं, लाठ्या मारून नाही. ते पण लाठ्यांना खिळे ठोकून माते मारायचे नसतात. ते का आतंकवादी नव्हते? विद्यार्थी प्रश्न विचारत असतील तर त्यांना देशद्रोही किंवा एजंट म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांचं फक्त आणि फक्त उत्तर द्या. सरकारचं काम टीका ऐकणं, चुका सुधारण्याचा प्रयत्न करणं आणि जनतेसमोर उत्तरदायी राहणं हा आहे. समर्थकांचं काम प्रत्येक गोष्टीत समर्थन करणं नाही. हे डोळे झाकून समर्थन करणं हे नाहीये. योग्य तेव्हा कौतुक करणं आणि चुकीचं असेल तर प्रश्न विचारणं हे आहे. देश कोणत्याही पक्षापेक्षा मोठा आहे. त्यामुळे पक्षभक्तीपेक्षा देशभक्ती ही मोठी ठेवा. कारण आजचा प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे आणि उद्या तो आपल्या घरातील मुलांचाही असू शकतो आणि तो असणारच. म्हणून चुकीचं असेल तर प्रश्न नक्की विचारा. तुम्ही कोणत्याही पक्षाचे बनून राहू नका. आणि लोक म्हणतायत सीजेपीला राजकारणांचा सपोर्ट आहे, विरोधकांचा सपोर्ट आहे, असू द्या. बीजेपी नव्हती का याच्या अगोदर सपोर्ट करत? कोण होतं जंतर मंतरला अगोदर? कशामुळे बीजेपी आली? सगळ्यांना माहिती आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला किंमत द्या. पार्टी प्रेमी बनू नका, अंधभक्त बनू नका. एकदा त्या गोष्टींमधनं बाहेर येऊन स्वतःच्या मनाला विचारा की खरंच तिथं मुलांना मारणे योग्य होतं का? मग तुम्हाला लक्षात येईल की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. धन्यवाद.